कधींची यायची इच्छा होती, महाराजांनी इच्छा पूर्ण केली. खूप खूप छान वाटतं. भयंकर गर्दी आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगू की दिवाळी असल्यामुळे खूप जास्त गर्दी आलेली आहे. म्हणजे दर्शनाला आम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास गेले. म्हणजे हम साधू निकल पडे झोला लेके. तर अशा रीतीने झाली आमची शॉपिंग. आता चाललोय आम्ही गाडीकडे, जिकडे पार्क केली तिकडे, आणि तिथून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपला एका नवीन कोरा एकदम करकरीत व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आता आम्ही एक फॅमिली ट्रिप निघाली आमची. म्हणजे खूप दिवसापासून आपली ट्रिप निघालेली नव्हती. आम्ही कुठं गेलेलो नव्हतो. पप्पा, आई, मामा, आजी, बाबा कुठं गेलेले नव्हते. तर असंच ठरवलं की आपण कुठंतरी जाऊयात. दिवाळीच्या पण सुट्ट्या आहेत, तर आम्ही असंच जस्ट रॅन्डम ठरवलं आणि अचानक प्लॅन झाला सडनली. तर आता आम्ही निघालो आहे, त्यासाठी सगळे आम्ही सोबत आहेत. ते पुढे गेले आहेत. तर व्हिडिओ मी खूप लेट सुरू केलेला आहे शूट करायला. म्हटलं चला आपण करून घेऊ शूट. तर आलेलो आहे तर बाहेर. सो आता आम्ही आहोत घृष्णेश्वरला, जे की ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. जे की तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, तिकडं मंदिर आहे त्या साईडला. तर आमचं अशा प्रकारे दर्शन वगैरे झालेलं आहे आतमधलं. तर आता आम्ही चाललोय गाडीकडे. सकाळी लवकर निघालो होतो आम्ही तरी. तर काही खाल्लेलं नव्हतं, तर आम्ही तिकडे जाऊ, थोडं खाऊ पिऊ, आराम करू. मग अजून पुढचं आपल्याला दर्शन करायचे. पुढे आपल्याला जायचंय, कोल्हापूरला जायचंय, पुढचं भवानीला जायचं, अक्कलकोटला जायचंय. तर असे स्पॉट आपण डिसाईड केलेले आहेत जिथं आपल्याला दर्शनाला जायचं आहे. तर खूप मजा येते. मी तर एक्सायटेड आहे, कारण की फॅमिली ट्रिप खूप दिवसापासून झालेली नाही आहे. तर आज फायनली दिवाळीच्या सुट्ट्या म्हणून झाली. ते एक्झिक्यूट प्लॅन झाला. ते पण फिक्स नव्हतं अजून, पण म्हणजे होईल नाही होईल ते पण माहीत नव्हतं. फक्त जायचं होतं, पण सडनली होऊन गेला. सो चला आता पटकन. ते आता गेले पुढे आणि मी मागे राहून गेलेलो आहे व्हिडिओ काढायच्या ह्याच्यात. सो चलो 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 लेट्स गो. तर जाऊयात आपण. बघावं लागेल त्यात. गर्दी तर एवढी आलेली ना भयंकर. खूप लोक आलेले आहेत. म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे जास्त लोक इथं गर्दी होते. प्रत्येक तीर्थस्थानावर गर्दी होते. अरे मोबाईलचा काही कॅमेराचा प्रॉब्लेम झाला वाटतं आपल्या. सो आपले लोक कुठं गेले बघूयात त्यांना. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर काल खूप घृष्णेश्वर महादेव मंदिरापासून आम्ही निघालो. त्यानंतर खूप जोरात पाऊस चालू झाला. नंतर म्हणजे काही जमलंच नाही शूट करायला, कारण की खूप वेळ झालेला होता आणि ट्रॅव्हलिंग आणि त्याच्यामध्ये काही जमलंच नाही. तर मम्मी आहे, मामीन ते तिकडं आजी आहे. तर कसं वाटलं तुला आज अक्कलकोटला कधींची यायची इच्छा होती, महाराजांनी इच्छा पूर्ण केली. खूप खूप छान वाटतं. मामी कसं वाटलं? छान वाटलं मला पण. आता आजीला विचारली होतं आपण. आजी तुला कसं वाटलं? तिथला दिन माहून होता आपण. કેટલા વર્ષે મહાદેવ હોય બી ગીતો હું નતા પીતી તો એટલે તેવા આલો बिचारी आजी बघा आमची. आमची आजी लंगडत लंगडत चालते, पण दर्शनासाठी देवाचं हे पाहिजे, फक्त मनापासून इच्छा पाहिजे दर्शनाची. पप्पा कसं वाटलं तुम्हाला मंदिर? एकदम आनंद झाला. खूप वर्षापासून खूप वर्ष इच्छा होती. अक्कलकोट म्हणजे मोठं देवस्थान आहे स्वामींचं. आनंद झाला, मजा आली. सकाळी सकाळी गर्दी कमी असल्यावर मस्त दर्शन झालं. आमचं सकाळमध्येच उठून सगळ्यांचं आवरून घेतलं, त्याच्यामुळे आम्हाला गर्दी पण कमी लागली. जास्त लाईनीत थांबायची गरज नाही पडली. अक्कलकोटला आहे ना मित्रांनो खूप डेव्हलपमेंट झाली. कारण की मी 1 वर्ष आधी आलेलो होतो ना, तर 1 वर्ष आधी काहीच नव्हतं. आता बऱ्यापैकी भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत डेव्हलप. नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे झालेलं आहे. जेवायचा हॉल वगैरे सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. आगे आपली गाडी की तरफ तर निघायचं आम्हाला. इथं झालंय सेटिंग. हे आपले मामा कुणाल, खुशी. कसं वाटलं मामा दर्शन करून? मस्त होईना ना एकदम. चलो ऑल सेट. आता नेक्स्ट स्टॉप आमचा गाणगापूर आहे. कुणाल कसं? यो. आणि तिकडे आपले बाबा आहेत, बाबा तिकडे थांबलेले आहेत. तर बाबांची ओळख करून देतो. हे बाबा म्हणजे आपले आईचे पप्पा. तर कसं वाटलं बाबा दर्शन कसं होईना? व्यवस्थित ना? मजा आली. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय तुळजापूरला. तर आताच आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. जस्ट तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इकडं मंदिर आहे जे की पूर्ण लाइटिंग लावलेली आहे. आणि एवढी भयंकर गर्दी आहे, म्हणजे तुम्हाला काय सांगू की दिवाळी असल्यामुळे खूप जास्त गर्दी आलेली आहे. म्हणजे दर्शनाला आम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास गेले, म्हणजे लागलेत तेवढ्या लाईनीमध्ये.
खूप जास्त वेळ झाला आणि अंधार पण जायचं आहे आम्हाला, पुढच्या डेस्टिनेशनला पण जायचं, पण आता लेट झालं आहे. आता बघू काय होतं ते, डिसाईड व्हायचं बाकी आहे आमचं. सो खूप भारी वाटतंय. म्हणजे आता माझं सेकंड टाईम आहे तुळजापूर भवानीला, मी सेकंड टाईम आलो आहे. तुम्ही याचा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक बायोमध्ये बघून घ्या. मी इकडं देवदर्शनला जेव्हा आलेलो तेव्हा तो व्हिडिओ बनवलेला होता. सो खूप भारी स्पेशल फील होतं आहे. आणि एक कारण तर असं झालं आहे, म्हणजे आजकाल तर पाऊस कधी पण पडायला लागला आहे. इन द सेन्स म्हणजे आता बघा ना, आता अक्षरशः दुपारी एवढं कडक ऊन होतं ना, तर आता भयंकर पाऊस पडतोय. बघा वातावरण कसं झालंय, पूर्ण काळ कुट्ट ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि अशा रीतीने सगळे खुश आहेत, मजा करताय, सगळे एन्जॉय करताय ट्रिप. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपला आहे पंढरपूरला जायचं आपल्याला. बघूया आता. सुरबाबाद मंडळी, तर आम्ही आता आलेलो आहात पंढरपूरमध्ये. तर आम्ही आता पंढरपूरमध्ये फ्रेश वगैरे झालो सगळं. आम्ही रात्री आलो होतो घरी, 12 वाजले होते आम्हाला. 12 वाजले होते ना बाबा? 12 वाजले होते. तर आम्ही आलो, इथं स्टे केला, नंतर थांबलो आणि नंतर फ्रेश वगैरे आलो. सकाळमध्ये लागलो लाईनीला कमीत कमी इथं पण खूप गर्दी आहे दिवाळी असल्यामुळे. तुम्हाला मी बोललो सगळ्या ठिकाणी गर्दीच आहे. तर कमीत कमी आम्हाला इथं मेन लाईन जी होती तिला 5-6 तास लागणार होते आणि आम्ही मुखदर्शनच घेतलं, कारण की वेळ कमी असल्यामुळे, आपल्याला टाईम कमी असल्यामुळे ते मॅनेज करावं लागलं. तर आजीबाबा ते पण फर्स्ट टाईम आले आणि आम्ही पण फर्स्ट टाईम, म्हणजे माझं सेकंड टाईम आहे, मम्मी पप्पा पण फर्स्ट टाईम आले. सो खूप भारी वाटतंय, म्हणजे फॅमिली ट्रिप सोबत आल्याबरोबर. तर कसं वाटतं बाबा दर्शन? एकदम चांगला वाटतं. तुमचा अनुभव काही आपल्या ट्रिप बद्दल? एकदम ऐकला अनुभव आहे. हां पहिले पाहायचं एकदम व्यवस्थित झालं दर्शन. हां एकदम शांतीने झालं. एकदम वातावरण मस्त आहे. एकदम सुपर. आता आम्ही चाललोय थोडं शॉपिंग वगैरे करू, काहीतरी आम्हाला घ्यायचं आहे, 2-4 वस्तू घ्यायच्या आहेत. तर ते शॉपिंग करू, थोडं फिरून घेऊ. नंतर चंद्रभागेवर जायचं आहे, नदी ठिकाणी, नदीच्या किनाऱ्यावर. तिथं आपल्याला चंद्रभागेला जावं लागतं म्हणतं, जर पंढरपूरला आले असणार तर. तिथं जाऊ, दर्शन घेऊ, नंतर थोडं एक्सप्लोअर करू, मग आपण पुढे जाऊ. तर असा शेड्यूल आहे थोडा यात. आणि आता बघतोय आम्ही, आम्हाला विना घ्यायची आहे, तर आम्ही शोधतोय ते दुकान. सो ते दुकान बघतोय आम्ही इथं. सगळे इकडं दुकाने असं लागलेली आहेत आणि हे मेन द्वार इकडं मंदिराचं मागे तुम्ही पाहिलं, मी दाखवलं तुम्हाला. आणि समोर चंद्रभागा आहे. मामा मग कसं वाटलं ना ते गैरा दिन, मग आपण प्लॅन करा फॅमिली ट्रिपला. पंढरपूरला फिरायला आपला हां एकदम मजा मस्त आहे. हां आणि या तुम्ही बडा देखायला पाहायला हां मजा येईल. देखाने एकदम मस्त मजा येईल. हां मग मग फॅमिली खुशी आहे. हा हाय कुणाल माझा पोरगा सगळे सगळे ओळखतात कुणाला. मग आजीनी गैरी इच्छा होती गैरा दिन पासन पंढरपूरनी. पंढरपूरनी पाहिलं नव्हतं, आता अर्धे वयमध्ये पाहिलेलं आहे मुलांच्या राजमध्ये. हां हां तिथे करत होते हौस. हां मला आता दर्शन भेटलं मी हां चंद्रभागाचं, हम्म. विठोबाचं. फॅमिली आलेली आहे माझी सगळी. हां सुनबाई आहे, मोठा अंडोर आहे, नातू आहे, अंडेरचा मुलगा आहे, तिघे अंडेर आहे, जवाई आहे, घरचा माणूस आहे, नातू आहे. हो बापरे, बस बस बस, बडा लोकेसले बडा लोके माहिती पडी गया. आता आम्ही आलेलो आहे चंद्रभागेच्या काठेवर. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, चंद्रभागा नदी आपली इथं. हा संगम आहे, म्हणजे संगम नाही म्हणतात ना, चंद्रभागा नदी आहे. आणि इकडं माझ्या पाठीमागे 2 मंदिरं दिसत आहेत तुम्हाला. हे इकडं एक आणि तिकडं 2. हे छोटं देऊळ आहे वाटतं. सो इथं 2 मंदिरं आहेत आणि त्या साईडला टोटल 3 मंदिरं आहेत. सो या ठिकाणी सगळे लोक स्नान करतात आणि मग दर्शनाला जातात. एकादशीच्या वेळेस तर भरपूर गर्दी असते, एकदम भयंकर. आता मी हा एक ऑर्डर, खूप भारी वाटतंय मला. म्हणजे एकदम स्पिरिच्युअल, एकदम स्पेशल फील होत आहे.
अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे मित्रांनो. आम्ही घेतलेली आहे विना, तुम्ही बघू शकता. ते मामांच्या मित्रांसाठी घ्यायचं होतं त्यांना, इकडं गुजरातला राहतात ना ते, तर त्यांना घ्यायचं होतं तर त्यांनी विना घेतली. आणि इथे डमरू घेतलं, डमरू नाही नाल घेतली. हे बघा तुम्ही बघू शकता, बॅग आहे मामांकडे, ती घेतली. मायदरा तुम्ही आयदरल्या तुम्ही हा 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 मग आयली दादा आपण द काढणं तर पडेल ना. आम्ही शॉपिंग केली असं विना. कशा आपण हा हा काय वांधा नाही. दाखवा ती डोंगी इकडं. चलो भाई झोला लेके निकल पडे. हम साधू निकल पडे झोला लेके. तर अशा रीतीने झाली आमची शॉपिंग. आता चाललोय आम्ही गाडीकडे, इकडे पार्क केली तिकडे, आणि तिथून आपल्याला पुढे जायचं आहे पुढच्या डेस्टिनेशनवर. मग बघूया दादा पुढचा काय प्लॅन आहे. खूप उशीर झाला कारण की तिकडं आम्ही शॉपिंगलाच खूप वेळ झाला आम्हाला हे वस्तू घेण्यासाठी. आज ना तेच ना, आता आपण घेऊन तर घेतलेलं आहे, पण आता ठेवायचं कसं हे सगळ्यात मोठं टास्क आहे. या वस्तू तर घेऊन ठेवल्या आम्ही, पण आता हे ठेवायचा हा मोठा टास्क आहे. कारण की गाडी आरटीएन त्याच्यामध्ये 7 लोक आहेत म्हणजे त्याच्यात, तर ह्या बाकीच्या वस्तू ठेवायचा खूप प्रश्न आहे. ते करू आपण ॲडजस्ट, काहीतरी करता येईल म्हणा, नाही तर माणसांना उतरून या वस्तू ठेवू.